नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, डीएमईआर संदर्भातले एक नवीन अपडेट आलेले, आता याचे हॉल तिकीट जाहीर झालेले। बघा, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ही जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण बघायला मिळून जाईल। तर त्या लिंक वरून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्ही जर लॉग इन केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे तर ते डाउनलोड होऊन जाणार आहे। ऍडमिट कार्ड डाउनलोड करणं, हॉल तिकीट डाउनलोड करणं ही खूप सिंपल प्रोसेस आहे। काही याच्यात एवढं काही विशेष तुम्हाला व्हिडिओ बघितलाच पाहिजे असं नाही, पण आजच्या व्हिडिओ घेण्याचा मेन उद्देश हा होता की शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि या दिवसात आपण कोणते घटक अभ्यासून गेले पाहिजेत, तर याच्यासाठी आपण टीसीएस चा अभ्यास केला पाहिजे। मित्रांनो, नेमकं टीसीएस कशा पद्धतीने परीक्षा कंडक्ट करतं, मग त्याच्या ज्या काही मागील काही प्रश्नपत्रिका झाल्या तर त्याचं अनालिसिस करून आज तुम्हाला मी काही घटक सांगणार आहे, काही पॅटर्न सांगणार आहे। जर तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉलो केला आणि येणाऱ्या दिवसात त्याची अंमलबजावणी केली, नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेत जे आहेत तर ते गुण वाढलेले दिसतील। ओके, तर हे अशा पद्धतीने आहे। आणि बघा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा आहे मित्रांनो की या डीएमईआर साठी आपण एक अंतिम प्रहार एक सिरीज सुरू केलेली आहे की जे महा रिव्हिजन सिरीज असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला बघा 10 सप्टेंबर, 11, 12, 13 आणि 15 तर या सर्व दिवशी काय असणार आहे मित्रांनो, दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये, दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये तुमचं दररोज एक एक सब्जेक्ट होणार आहे। बघा, बुद्धिमत्ता, जीकेजीएस, मराठी, गणित, इंग्लिश। बघा, बुद्धिमत्ता किरण सर, गणित योगेश सर, जीकेजीएस अमोल सर, मराठी विजय सर, इंग्लिश बोडके सर। तर हे संपूर्ण टीम, एक्सपर्ट टीम जे महाराष्ट्रात खूप नामांकित आहे, हे सर्व तुम्हाला सेशन्स घेतील। जवळपास हे 3 तास चालणारं सेशन असणार आहे आणि याच्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी टॉपिक कव्हर होऊन जाणार आहेत। म्हणजे अंतिम सराव, अंतिम प्रहार जो म्हणतो की कसं असतं, काही गोष्टी तुटत नाही पण एक शेवटचा एक प्रहार असतो की ज्याच्यामुळे ती गोष्ट तुटून जाते। म्हणजे तुम्हाला जे मार्क्स वाढवायचे त्याच्यासाठी ही सिरीज तुम्ही बघणं हे गरजेचं असणार आहे। हे आपल्या युट्यूबला इग्नाइट एमपीएससी आणि सरसेवा म्हणजे आपलं हे जे चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहतायत तर याच्या लाईव्ह सेक्शन मध्येच तुम्हाला हे जे लेक्चर्स आहेत तर हे बघायला मिळणार आहेत। दररोज लाईव्ह येत चला मित्रांनो आणि या लाईव्हच्या माध्यमातून बघत चला। बघा, 18 सप्टेंबर पासून आहे ना हे पेपर सुरू होणार आहेत आणि याच्यामध्ये मेन जो पद आहे ते म्हणजे फार्मासिस्ट पदासाठी खूप जबरदस्त अर्ज आलेत। बाकीच्यांनी भरलेत, बाकीच्यांवर काय अन्याय नाही करत आपण, पण या सगळ्यांसाठीच आपण एक नॉन टेक्निकलची स्ट्रॅटेजी सांगतोय कारण की पद खूप आहेत, प्रत्येकाची काय टेक्निकल स्ट्रॅटेजी सांगणं आपल्याला पॉसिबल नाही, त्याच्यामध्ये तुम्ही पण हुशार आहेत। परंतु नॉन टेक्निकलचा हा तुमचा पहिलीच वेळ असणार आहे। याच्यामध्ये ऑलरेडी आपण हा ग्रुप वाईज पॅटर्न जो आहे तर तो यावेळी इथं आलेला आहे। बघा, हा ग्रुप वाईज पॅटर्न आलेला आहे। याच्यामध्ये तुमचं टेक्निकलचं ठीक आहे, तुम्ही करून टाकणार, पण याचं मध्ये कोणते प्रश्न विचारले जातात, काय घटक असतील तर तेच आता आपण पुढे बघणार आहोत। बघा, काही मुलांचा असा पण प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग आहे का मित्रांनो? कुठल्याही पद्धतीचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणून बिनधास्त सगळे सॉल्व्ह केलेच पाहिजे तुम्ही। बघा, मराठी या विषयाचा पकडलं ना तर मराठीमध्ये उतारा येतो आणि या उतार्यावर 3 ते 5 प्रश्न असतात। आता जनरली 5च असतात पण आपण 3 म्हणूया, कधी कधी कमी पण होत असतात। तर या मराठीवर 3 ते 5 प्रश्न, सेम ऍज इट इज इंग्रजीला पण असतं मित्रांनो, 3 ते 5 प्रश्न असतात। पण काही वेळेला टीसीएस उतारे विचारत नाही, असं काही त्यांना नियम नाही की उतार्यावर प्रश्न आलाच पाहिजे, काही वेळेला नसतो उतार्यावर प्रश्न। तर उतारा हा एक महत्वपूर्ण असतो, उतार्यावरचे आपले प्रश्न चुकले नाही पाहिजेत हे तुम्ही लक्षात घ्या। 5 प्रश्न आले समजून घ्यायचे, तुमच्या हक्काचे ते 5 प्रश्न आहेत, त्यांचे गुण सोडायचे नाही। बघा, मराठीवर उतारा हा येईल। बघा, मराठीचं पहिलं जे आहे ना ते म्हणजे विरुद्धार्थी प्रश्न येतात, त्याच्यानंतर त्याचा दुसरा टॉपिक आहे मराठीचा समानार्थी शब्द। आता हे काही एवढे अवघड नाही आहेत, जास्त काही एकदम सोपेच असतात। त्याच्यानंतर बघा, खालील वाक्यरचनेनुसार वाक्याचा प्रकार सांगा, वाक्य प्रकारावर प्रश्न येतात। जसं फॉर एक्झाम्पल, हा मी चपाती किंवा भाकरी खाईन, तर हे बघा कोणतं वाक्य आहे तर हे इथं दिलेलं आहे। त्यासोबतच उपसर्ग नावाचा होतो, बघा बिनचूक या शब्दाला कोणता उपसर्ग लागलेला आहे, हा एक घटक आहे। समास या घटकावर पण येतात, म्हणून तुम्ही समास हा घटक पण करून ठेवा। पुढे बघा, तू आता जा, हे कोणत्या प्रकारचे वाक्य? बघा, प्रश्नार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, तर हे कोणतं आहे? त्याच पद्धतीने म्हणी आणि वाक्प्रचारावर प्रश्न येतात। 32 रंगवणी या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे ते सांगायचं आहे। त्याच्यानंतर आणखी कधी कधी असे प्रश्न येतात, बघा, व्याकरणीय दृष्ट्या अचूक वाक्य ओळखा, तर याच्यात हे वाक्य दिले जातात, काही ठिकाणी ते व्याकरणामध्ये थोडेफार बदल करतात, त्यासाठी आपलं कधी कधी समजून बघा, विग्रह हा पण विचारला, बघा चोर भाई याचा विग्रह करून सांगा, म्हणजे फोड करून सांगा शब्दाची। त्यासोबतच बघा, लिंग वचनानुसार चुकीची जोडी ओळखा, लिंगांवर प्रश्न असतात। पुढचा आहे बघा, इथं प्रयोग आहे, शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या, बघा इथं कडून हा आलेला आहे, म्हणजे याचं नवीन कर्तरी किंवा कर्मकर्तरी हे अशा पद्धतीने आपल्याला हा बघायला मिळतो। बघा, हे झालं। त्याच्यानंतर बघा, वाक्याचा काळ ओळखा, कधी कधी काळवर प्रश्न असतात। बघा, त्याने ही लढाई जिंकली या वाक्याचा काळ ओळखा,
मीठ भाकर या शब्दाचे लिंग कोणते आहे तर हे विचारलेलं आहे. तर ही शेवटच्या याच्यावरून हे लिंग ओळखतात आय थिंक, म्हणून हे स्त्रीलिंगी असं याचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने मराठीचे टॉपिक काही पाहिलेले. मराठीवर आहे ना जास्त काही विचारण्यासारखं नसतं बरं का, कारण की ग्रामर जास्त डीप मध्ये नाही जात. जेवढे एमपीसीला आहे तर त्या लेवलला जातच नाहीये. काही मोजून जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले आता त्याच टॉपिकच्या अवतीभोवती फिरतो. पुढचं बुद्धिमत्ताचा सेक्शन. बुद्धिमत्ताचा सेक्शन असा असतो ना मित्रांनो, त्याच्यासाठी अभ्यासच केला पाहिजे असं काही नसतं, पण तुमचा वेळ थोडा जास्त असतो. वेळ व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला अरेंज करावा लागतो. बघा पहिला जो घटक आहे ज्याच्यावर प्रश्न येतात तो म्हणजे बैठक व्यवस्था तुमची. आता या बैठक व्यवस्था जनरली बघा इथं टेबलाभोवती आहे, म्हणजे काय, ही सर्क्युलर बैठक व्यवस्था तुम्हाला इथं बघायला मिळते. पुढे इथं कोडिंग डिकोडिंग असते बघा. बर्ड या शब्दाला हे असं लिहितात, याला आपण काय म्हणतो, आपली कोडिंग कोडिंगचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर बघा हा नातेसंबंधाचा प्रश्न आहे, पण हा पण कोडिंग मध्ये आलेला आहे. म्हणजे नॉर्मल पण येतो की हा म्हटला की तो माझा हा लागतो. तर हे असे प्रश्न आहेत. नातेसंबंध हा एक घटक असतो की जो तुम्हाला इथे विचारला जातो. त्याच्यानंतर बघा हा एक प्रकार आहे की जिथं हे चिन्ह दिले जातात डावीकडून उजवीकडे आणि विचारलं जातं यात अशी किती चिन्ह आहेत ज्यांच्या लगतच आधी एक अक्षर येते आणि त्यानंतर एक अक्षर येते. तर हे अशा पद्धतीचा हा कोडिंगचाच एक पॅटर्न जो आहे तर तो आपण इथं म्हणू शकतो. बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात. आता पुढे सामान्य ज्ञानावर ओळखायचं झालं तर इतिहास हा जो विषय आहे ना त्यांचा फेवरेट विषय आहे. इतिहास आणि पॉलिटी, करंट तर आहेच, पण इतिहास आणि पॉलिटी हे फार फेवरेट विषय. यांच्यावर प्रश्न हमखास असतो तुमचा. बघा इतिहासामध्ये 1857च्या उठावाचे कानपूर येथील नेतृत्व कोणी केले, त्याच पद्धतीने महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी केलं, बिमोड कोणी केला ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबत सॅन फ्रान्सिस्को या शहरात गदर चळवळ म्हणजे वेगवेगळी चळवळ, वेगवेगळ्या संस्था त्या कुठे स्थापन झाल्या, कोणी स्थापन केल्या याच्यावर प्रश्न. पॉलिटीमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे राज्य विधिमंडळाशी संबंधित येतात, मग हे राज्यपालांशी संबंधित प्रश्न असतात. त्यासोबतच हायकोर्टशी संबंधित प्रश्न, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आता पॉलिटीमध्ये कलमांवर प्रश्न येतात की हा कलम कशाशी संबंधित आहे, याच्यावर हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि काही जे प्रश्न असतात ना, काही प्रश्न तुमचे लॉजिकने पण सॉल्व्ह होत असतात, ते पण तुम्हाला लॉजिक तिथं लावता आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक प्रश्न आहे की व्यावसायिक शेती संदर्भात दिलेली विधाने ओळखा आणि योग्य पर्याय निवडा. बघा हे निर्वाह शेतीच्या अगदी विरुद्ध आहे. आणि विधान 2, व्यावसायिक शेती स्वतःच्या वापरासाठी केली जाते. आता मला सांगा, व्यावसायिक शेती स्वतःच्या वापरासाठी थोडी करू आपण, व्यवसायासाठीच करू ना ती, म्हणून हे दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. मग दुसरं विधान पाहायचं कुठं चुकीचं. बघा दोन्ही विधाने अयोग्य, म्हणजे हे एक उत्तर असू शकतं आणि दुसरं विधान योग्य, हे दोन उत्तर असू शकतात. आता या दोघांपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचंय, तर व्यावसायिक शेती आणि निर्वाह शेती एकमेकांची विरुद्धच असणार, म्हणून केवळ विधान अयोग्य आहे आणि ब हे अयोग्य आहे. म्हणजे इथं मला व्यावसायिक शेती माहिती पाहिजे असं नाही, काही प्रश्न काही गोष्टी आपल्याला वाचूनही कळतात. तर असे काही लॉजिकने काही प्रश्न सोडवायचे असतात, त्यांना तुक्का नाही मारायचा. म्हणजे इथं काही समजत नाही काही कुठेही क्लिक करून द्यायचं असं नाही करायचं. प्रश्न एकदा दोनदा वाचायचा आणि तो नक्की लॉजिक लावून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. बघा इथं दोन विधानं दिलेले, दोन विधानं एकमेकांच्या फार विरुद्ध आहेत, म्हणजे एक बरोबर येईल तो दुसरं बरोबर नाही ना. मग काय करायचं, तुक्का जरी मारायचा असेल ना तर ऍटलीस्ट बघा मी हे 2 1 आणि 3 तर कट झालं ना माझं, मग याचा मला आता 2 आणि 1 4 यांच्यापैकी करेल. आणि ज्यावेळी मी यांना दोघांना तुक्का मारण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी माझं जास्तीत जास्त आन्सर बरोबर येईल. बघा घटना दुरुस्तीचा कलम विचारलेला आहे, खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे टीसीएस मध्ये. आणि आता घटना दुरुस्ती पण विचारतात, नवीन लेटेस्टच्या काही जुन्या 42व्या 44व्या घटना दुरुस्ती यांच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. त्यासोबतच भूगोलामध्ये लोकसंख्या हा टॉपिक त्यांचा सगळ्यात जास्त फेवरेट आहे, त्याच्यावर येतात. इतिहासामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्यात, उदाहरणार्थ बघा डिप्रेस क्लास एज्युकेशन सोसायटीची स्थापना, त्यासोबतच प्रार्थना समाजावर प्रश्न येतात, सत्यशोधक समाज आहे यांच्यावर प्रश्न येतात, आर्य समाज आहे यांच्यावर प्रश्न येतात, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थांवर प्रश्न येतात. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला येत असतात. पॉलिटीमध्ये बघा सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि इतर किती न्यायाधीश असतात, तर हा असा प्रश्न आहे. इंग्रजीचं बघायचं झालं, इंग्लिशमध्ये पॅसेज तर येतोच, तर कधी कधी अशा पद्धतीचा पण एक पॅसेज येतो की ज्याच्यामध्ये एक पॅसेज असतो आणि काही ठिकाणी ह्या रिकाम्या जागा सोडलेल्या असतात, 1 2 3 4 आणि 5, याच्यावर हे 5 प्रश्न बनतात. मग विचारतात की बघा 2 नंबरच्या ठिकाणी कोणता शब्द येईल याच्यापैकी. तर अशा पद्धतीने हा एक टाईप असतो प्रश्न विचारण्याचा की ज्याच्यावर प्रश्न येतात. पुढे बघा मोस्ट सुटेबल ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता इथं फक्त तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हे वरचं स्टेटमेंट वाचायचंय आणि खालीलपैकी कोणता शब्द तिथं मॅच होऊ शकतो हे सांगायचंय. त्याच्यानंतर बघा इथं कंजक्शनवर पण प्रश्न आलेला आहे की इथं वाक्यामध्ये कोणतं कंजक्शन वापरलं जाणार आहे. त्यासोबतच व्होकॅब्युलरी मध्ये बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे इथं वाक्य दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की या वाक्याशी आधारित एक वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला सांगायचंय. कोणता
म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये जे असते पॅरा जंबल विचारलं जातं बघा. इथे हे 4 स्टेटमेंट दिले PQRS, तर हे अरेंज करायचे की व्यवस्थित पद्धतीने एकसारखे अरेंज करायचे. मग इथं हा क्रम असतो, तर हा क्रम तुम्हाला इथं लावावा लागतो. पुढे आता कधी कधी काही लोक काय करतात की याच्यामध्ये पण लॉजिक लावण्याचा प्रयत्न करतात. काही लोक कॉमन काढण्याचा प्रयत्न करतात. बघा इथं R आहे, इथं Q आहे, P म्हणजे सारखं सारखं आहे. म्हणजे अशा पद्धतीने काही लोक करतात प्रयत्न, त्याच्यामध्ये होतं पण बरं का, ते बऱ्यापैकी उत्तर निघतं पण त्याच्यामध्ये. पुन्हा इथे एक ईडीएम आहे, पण ही ईडीएम कशी काढता येईल तुम्हाला पहिले सिच्युएशन वाचावी लागेल आणि या सिच्युएशन नुसार ही ईडीएम तुम्हाला इथं विचारलेली आहे. पुन्हा इथं काय सांगितलेलं आहे बघा, एक अंडरलाईन सिगमेंट केलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रोवर्ब सांगायचं आहे. यू विल नेव्हर नो अनलेस यू ट्राय. तर या प्रोवर्बचा तुम्हाला अर्थ जो आहे तर तो सांगायचा आहे. पुढं बघा समानार्थी विरुद्धार्थी शब्द इथं पण येतात, एवढं विशेष नाही. मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हणजे काय, आर्टिकल्सवर प्रश्न आलेले अ अँड द. बघा अ अँड तो कुठे काय भरता येईल तर ते तुम्हाला इथं भरायचंय. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये जर बघायला गेलं तर मागच्या 6 महिन्यांच्या चालू घडामोडीत तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते या केल्या पाहिजे. याच्यामध्ये जर पाहिलं बघा, संरक्षण हा त्यांचा सगळ्यात फेवरेट टॉपिक असतो. बघा इथं पण हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच पद्धतीने बघा मिलिटरी एक्सरसाइज, मित्रशक्ती कोणत्या 2 देशांमध्ये होतं हे विचारलेलं आहे इथं. तर अशा पद्धतीने हे सर्व घटक जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात. म्हणजे हा जो संपूर्ण पॅटर्न आहे ना मित्रांनो, हा संपूर्ण आपल्याला TCSचा पॅटर्न पाहायला मिळतो. बघा या DMAR भरतीमध्ये नुकतीच एक तलाठी भरतीची पण एक्झाम होणार आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही जर TCS पॅटर्न क्रॅक करायचं असेल ना तर तुमच्याजवळ हे पुस्तक असलं पाहिजे. हे आपण तलाठी भरतीसाठी बनवलेले. तलाठी भरतीसाठी तर हे रामबाण आहेच, पण जे कोणी TCSची परीक्षा देते ना त्यांना पण हे पुस्तक कामात येणार आहे. का? कारण की याच्यात TCSच्या झालेल्या 57 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहे आणि याच्यामध्येच मी तुम्हाला आता हे जे काही प्रश्न दाखवले हे आता लेटेस्टच्या पॅटर्न मध्ये, पण या 2023 याच्यामध्ये ऍज इट इज अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. मग जर तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केले, त्यांचे विश्लेषण वाचलं, तर आगामी येणाऱ्या काळात जे TCS IBPS कडून ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यांच्यामध्ये मात्र तुम्हाला नक्की चांगला स्कोर हा बघायला मिळणार आहे. म्हणून हे पुस्तक आजच तुम्ही तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून ऑर्डर करा किंवा हा नंबर दिलेला आहे त्या नंबरला देखील तुम्ही कॉल करून किंवा Amazon वरून आपलं पुस्तक हे ऑनलाईन पद्धतीने मागवू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.